नमस्कार. आज अतिशय आनंद होतोय की नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर आदरणीय दशरथ भगत साहेब यांची आमची सविस्तर भेट झाली. त्यांनी फार आपुलकीने आमच्या कलाकारांची चौकशी केली आणि गेली 70 वर्ष आमची जी मागणी होती की नवी मुंबईमध्ये एक ऑफिस व्हावं, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे शाखा व्हावी. कारण मुंबईचं ऑफिस पाहिलं तर इथून पनवेल असेल किंवा नवी मुंबईतील कलावंत असतील किंवा कोकणातून येणारे कलावंत असतील, त्यांना मुंबईमध्ये अंधेरीमध्ये वाचतोपर्यंत फार प्रॉब्लेम्स येत होते. परंतु आतापर्यंत सँक्शन होत नव्हतं आमच्या डायरेक्टर बोर्ड कडून. परंतु आम्ही आमच्या नवीन कार्यकारिणीने पहिल्याच मीटिंग मध्ये सँक्शन केलं. आता प्रश्न होता की ऑफिस सँक्शन झाले पण ऑफिससाठी जागा कुठे असावी. तर आमची एक इच्छा होती की एक छोटंसं आम्हाला वाटलं ऑफिस मिळेल इथे नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या मार्फत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. परंतु आज अतिशय आनंद होतो की माननीय उपमहापौर साहेबांनी आम्हाला एवढे पॉझिटिव्हली मार्गदर्शन केलं. नवी मुंबईमध्ये हजारो कलावंत आहेत, तर या कलावंतांसाठी छोटंसं ऑफिस नाही तर एक चांगलं कलादालन कसं उभं होईल याचं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं. जेणेकरून या फक्त छोट्याशा ऑफिस न होता संपूर्ण कोकणवासियांसाठी एक कोकणचं विभागीय ऑफिस नवी मुंबईमध्ये झालं. तर कशा प्रकारे कोकणमधून येणाऱ्या कलावंतांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, शेजारील रायगड जिल्हा असेल, सलगच्या सर्व जिल्ह्यातील कलावंतांना हे विभागीय कार्यालय झालं तर केवढं मोठ्या प्रमाणात मदत होईल. हे कार्यालय छोटं नसावं, तर यात कलाकारांचे रिहर्सल हॉल पासून तिथे काही छोटे मीटिंग्स असतील, वेगवेगळे त्यांचे सेमिनार्स असतील, वेगवेगळ्या कार्यशाळा कशा आयोजित करता येतील यासाठी कला नगरच म्हणजे त्या ठिकाणी सगळ्या कला विषय होणारे ऑफिस असं ते विभागीय कार्यालय व्हावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आणि निश्चितच नवी मुंबई महानगरपालिका त्याचबरोबर महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून हे ऑफिस कसं उभं करता येईल याचंही आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. आम्हाला निश्चित अपेक्षा आहे की हे ऑफिस लवकर चालू होईल, मोठ्या प्रमाणात होईल आणि विभागीय ऑफिस म्हणून कोकणासाठी होईल याची आम्हाला खात्री वाटते.